स्वप्न सुद्धा स्वप्नच राहणार आहेत. पुढल्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. सर्वप्रथम आपण नाणेफेकीचा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यानंतर पुढे जाणार आहोत. पंकजला आमंत्रित करतो की मंचावरती यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी. मी यशला विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण पंकजला सुपूर्द करायचा आहे. मी पंकजला खऱ्या अर्थानं खूप आधीपासून ओळखतो, कारण की पंकज आणि मी दोघे सुद्धा एकाच गावातले आहोत. आमच्या गावातल्या स्टार खेळाडू आहे आणि पंकजला खूप वर्ष खेळताना बघितले. मी म्हणायचो की पंकजने थोडा बाहेर ट्राय केलं पाहिजे, बाहेरच्या लीग खेळला पाहिजे. त्याच्याकडे रॉ टॅलेंट आहे, त्याने शिक्षण घेतलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे टेनिस क्रिकेटचं. पण मित्रांनो, एखाद्यामध्ये टॅलेंट असतं ना, ते कधी ना कधी बाहेर निघतं आणि ते पंकजचं टॅलेंट बाहेर निघत असताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच जाणार आहे पंकजला. वागेश्वर वाघविरा संघाचा खेळाडू. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन पंकज. असाच प्रकारचा खेळ करत राहा. यश यांच्या शुभ हस्ते जाणार आहे दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 मध्ये सुद्धा तो खेळताना दिसेल. अभिनंदन पंकज. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत आमच्या इथे उपस्थित झालेले आहेत सन्माननीय श्री अजय पाटील आणि अभिजित जी पिंगळे. या दोघांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतो मनमय पाटील यांना की अजय पाटील यांचा सन्मान आपण मंचावरती कर. मंचावरती करतोय मनमय पाटील यांच्या शुभ हस्ते. तर अभिजित पिंगळे यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मी राकेश पाटील यांना विनंती करतो की अभिजित पिंगळे यांचा सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. राकेश पाटील चिखली गावचे उत्तम निवेदक आहेत, क्रिकेटचे समालोचक, कबड्डीचे समालोचक सुद्धा आहेत. पुन्हा एकदा मित्रांनो, अजून एक थरार आपल्या भेटीला येणार आहेत. एका बाजूला राजाभाई टायगर्स तर दुसऱ्या बाजूला डोडो स्ट्रायकर्स. दोन संघ एकमेकांविरुद्ध झुंज देणार आहेत. फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे डोडो स्ट्रायकर. क्षेत्ररक्षण करत असताना संघ पाहायला मिळणार आहेत. फलंदाजीसाठी डोडो स्ट्रायकर, क्षेत्ररक्षण करणार राजाभाई टायगर्स. आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होणार आहेत. ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ अलिबाग आकाश मांजरेकर सर. हाय हॅलो नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे. यावेळेला जागा बनवली आहे नशिबाचा चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या षटकातील चौथा चौकार. काय कमालीचे फटके आपण पाहिले. 3 चौकार बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आपण पाहिला. चौथा चौकार षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या सांगती अखेरीस 17 धावा धावफलकावरती आले आहेत. एका बाजूला राजाभाई टायगर्स संघ, दुसऱ्या बाजूला डोडो स्ट्रायकर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य मृदुलजी म्हात्रे यांचा हा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सौरभजी केणी यांचा हा संघ एकमेकांसमोर लढत देताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मधून विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आणि त्यासाठीचा अट्टाहास मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. एका षटकाची सांगता झाली. धावफलकावरती 17 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी चिराग आलाय. दरम्यान येथे आपण सन्मान करीत आहोत आणि स्वागत करीत आहोत हेमनगर गावचे शाखा प्रमुख रामचंद्रजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण मंचावरती करीत आहोत. मी विनंती करतोय मनमय पाटील यांना रामचंद्रजी म्हात्रे यांचं आपण स्वागत करायचं आहे. राजाभाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आजचा हा अंतिम दिवस
अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर राजाभाई किनी यांचे सहकारी वर्ग शिवसैनिक या स्पर्धेला सदिच्छा भेट दाखवत असताना पाहायला मिळणार आहेत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र राजाभाई टायगर संघाची दहाड. पहिल्या चेंडूवरती फलंदाज गारद बाद. चिराग याच्या गोलंदाजीवरती इथून धक्का तिथून धक्का देतोस काय. पहिला फलंदाज इथून गारद झालाय. सुशांत पहिल्यांदा स्ट्राइक एंड वरती आला. त्याने सुद्धा आक्रमण करण्याचा निर्धार दाखवला आणि मात्र या चक्कर मध्ये विकेट सुद्धा गेलेली आपण पाहतोय. काय झालं माहितीये का, पहिल्या षटकामध्ये निकेशने चार चौकार खेचले होते. मग सुशांत म्हणाला मी कशाला मागे बळू. त्याने सुद्धा मोठा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अंगलटी आलेला आपण पाहतोय. एक डाव तुझा दुसरा डाव माझा, कभी खुशी तर कभी गम, अशा पद्धतीने या मॅच कडे बघितलं जातंय. चिरागची गोलंदाजी महत्वाचा विषय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय. 50% काम केलंय, कारण पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर मनोवैज्ञानिक दबाव राजाभाई टायगर संघाकडे आला होता, मात्र तो दबाव धुडकावत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज नईम आला. नईम आला काय आणि नईम गेला काय समजलं सुद्धा नाही. तू चल मैं आया, एका पाठोपाठ एक विकेटचं सत्र सुरू. चिराग म्हणजे आलेला आशेचं किरण आहे. पहिल्या षटकामधून आपण पाहिलं 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकातून पहिल्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झालेत. ऑन हॅट्रिक वरती असताना चिराग आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाघविऱ्याचा सुपुत्र आज चिखलीच्या या क्रीडांगणावरती हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालाय. इच्छा स्वप्न सर्व काही पाहिलंय. राजाभाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला आपल्या नावावरती करायचंय. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न. फलंदाजीसाठी आकाश. क्या बात है, वेगावरती स्वार, तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आत. काय घडतंय फलंदाजाला हे जणू काही समजतच नाही, उमगतच नाहीये. कमालीची गोलंदाजी. आपल्याकडे एक वेगळा माइंडसेट असावा. काय घडलंय हे विसरून नव्या रणनीतीने गोलंदाजी करता यावी, आणि हे मैदानावरती चिरागने करून दाखवलंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये, याचा फायदा फलंदाजाला मिळेल. जिथे एकही धाव नव्हती, मग अशा वेळेला 2 धावा जरूर मिळणार आहेत. वाऱ्याचा प्रवाह हा सुद्धा फलंदाजांसाठी आता मात्र कर्दन का ठरणार आहे. वाऱ्याचा वेग अफलातून पाहायला मिळतोय. राजाभाई टायगर संघाकडे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत. इथे सुद्धा एक खेळाडू आपण पाहतोय, जर्सी क्रमांक 8, ज्याने भारतीय संघाचं अर्थात प्रतिनिधित्व केलेलं आपण पाहिलं. वेल डन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या चिरागने सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चिरागने आपण पाहिलं 5 चेंडूंमध्ये केवळ 2-3 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी. कमबॅक कसा असावा? कमबॅक दमदार असावा. कमबॅक कसा असावा? कमबॅक प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणारा असावा. हे राजाभाई टायगर संघाने दाखवून दिलंय. भले पहिल्या षटकामध्ये आम्ही महागडे ठरले असू, मात्र आम्ही आमच्या बेसिक्स वरती दटून राहू आणि त्याच पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आत. फुलरलेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. प्रत्येक चेंडूनिशी प्रत्येक जण म्हणते हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू वाईट आहे. नाही, इथे अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलं आतून, तर काही जण मैदानाच्या बाहेरून. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 4 धावा. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 4 धावा.
21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या स्पर्धेचं यश राहिलंय की या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा इंटरेस्टिंग होतात आणि या स्पर्धेमध्ये हाय स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा आपण पाहिल्यात. 60 ते 65 धावा हा ऍव्हरेज स्कोरबोर्ड इथे राहिलाय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. खऱ्या अर्थानं संपूर्ण अलिबाग तालुक्याचं या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलंय. कारण येत्या 5 तारखेपासून 5 एप्रिल पासून आपण जर पाहिला तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन असणार आहे आणि आपल्या विभागातील खेळाडू कसे खेळतील याचं ट्रेलर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांची सांगता झाली. 21 धावा जमा झाल्या. 10.50 ची सरासरी. इथून मात्र आपण पाहतोय पुढील षटकासाठी गोलंदाजीसाठी संकेतला बोलवलं गेलंय. संकेत पाटील चिखलीचा सितारा आज मैदानाच्या आत उतरलेला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज. इथून मात्र निकेशने पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली होती. आता मात्र निकेशला सांभाळून खेळावं लागेल. चेंडू टॉस झाला. क्षेत्ररक्षक फंबल झालं. मैदानाच्या आत गॅम्बल झालं आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्यात. दुपारचं सत्र सुरू आहे. आपण जर पाहिलं ना शांत वातावरणामध्ये या स्पर्धेचा प्रत्येक जण मनमुराद आनंद लुटतोय. आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. ऍज अ बॉलर तुमच्याकडे व्हरायटी व्हेरिएशन असले पाहिजेत आणि ते व्हेरिएशन इथून मात्र संकेतने मैदानाच्या आत निर्माण केलेल्या पाहायला मिळत आहेत. वेल डन. चांगली कामगिरी आहे. कमबॅक फार महत्वाचा होता. अन्यथा पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर राजाभाई टायगर संघ दबावामध्ये असेल की काय असं वाटू लागलं होतं. मात्र क्रिकेट हा खेळ क्षणाक्षणांना रंग बदलतोय. यावेळेला मोठा फटका. क्रिकेट मधील एबीसीडी सांगणारा हा फटका. A for the anticipation, B for the balance, C for the connection and D for the distance. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. माहिती नाहीये. मात्र डोडो स्ट्रायकरचे समर्थक नाचले असावेत या षटकारानंतर. कारण धावफलक इथून मात्र पुढे जाईल. 30 ऑन स्कोरबोर्ड. तिसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहे. स्ट्राइक एंड वरती आकाश मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका फसलाय. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येऊ शकलं असतं. मात्र चेंडू पासून दूर राहिलाय विनय आणि त्याचमुळे का होईना इथून मात्र देव तारी त्याला कोण मारी. येस, पुढच्या हे षटक संपल्यानंतर पाणी पुरवठा मैदानाच्या आत करायचंय. पाण्याची सोय इथून मात्र केली जाईल. एका बाजूला डोडो स्ट्रायकर संघ जिद्द चिकाटीने मैदानाच्या आत प्रत्येक चेंडूवरती खेळतय. यावेळेला फटका फसलाय. 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जाणार नाहीयेत कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. राजाभाई टायगर्स एक चांगला संघ म्हणून पाहायला मिळाला. 16 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश केला. सुपर 8 मध्ये दिमागदार पद्धतीने प्रवेश केला. आता सुपर 4 मध्ये टॉप 4 मध्ये एंट्री मिळणार का हे बघणं आता मात्र औत्सुक्याचं, कुतूहलाचं आणि जिज्ञासा वाटणारा असणार आहे. विनोद पाटीलचा संघ बाद झाला. ऋषभ गोंधळीचा संघ बाद झाला. आता मात्र काय झालंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉलीपॉप चेंडू, ओव्हर पिच चेंडू, मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. या षटकामध्ये आकाशने 2 षटकार लगावल्यानंतर म्हणतोय बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी. काय कमालीचे फटके खेळलेत. या षटकारांमुळे धावफलकाला आता मात्र बदलाव. 38 ऑन स्कोरबोर्ड. 3 षटकांची सांगता. इतिहासाची पुनरावृत्ती.
तुम्ही म्हणाल म्हणजे काय, विनयने पहिल्या षटकात 17 धावा दिल्या होत्या, चिरागने केवळ 4 धावा दिल्या होत्या. असं वाटलं राजाभाई टायगर संघाने आता मात्र चांगली कामगिरी करायला सुरुवात केली आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा संकेतने 17 धावा खर्च केल्यात. धावफलकावरती आपण जर पाहिलं 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथून मात्र आपण पाहतोय. इथून मात्र एक ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला. ड्रिंक्स ब्रेक हा केवळ नावासाठी आहे, मोमेंटम थांबवण्यासाठी. त्याच वेळेला नवेदित अनुभवी खेळाडू एकत्रित येऊन एक स्ट्रॅटेजी बनवली गेली आहे. त्या स्ट्रॅटेजी मधून शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाने टाकावं, परिस्थिती काय आहे, मग त्याने कशी गोलंदाजी करावी याचा कानमंत्र या टीम मीटिंग मधून दिला गेलाय. या टीम मीटिंग फार क्रांतिकारक असतात हे आपण जवळून पाहिलंय. आठवावं लागेल आपल्याला तो वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप 2024 चा, ज्यामध्ये ऋषभ पंत याने घेतलेला तो ब्रेक किती महत्वाचा होता, ज्यामुळे हेनरी क्लासनची विकेट गेली, त्याचा मोमेंटम तुटला गेला, डेव्हिड मिलरची विकेट गेली आणि तदनंतर मात्र भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा अर्थातच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजय संपादन केला होता. त्यामुळे क्षेत्ररक्षण, टीम मीटिंग फार महत्वाचे आहेत. शेवटचे षटक, प्रतिकार मैदानाच्या शक्ती दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, यावेळेला मात्र निकेशच्या बॅट मधून आणखीन एक सणसणीत चौकार.
जाईल पूर्ण 6 धावा षटकार. भाई टायगर संघासाठी असणार आहे. या एवढ्या धावा झाल्या तरी कशा, कारण मोलाचा वाटा उचलला ओपनिंग बॅटर निकेश याने, ज्याने नॉट आउट 33 धावसंख्येची इनिंग पार पाडली. आकाशने 17 धावसंख्येची खेळी केली. राजाभाई टायगर संघाने क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी केल्या, त्याचमुळे का होईना इतक्या मोठ्या धावांचा पल्ला गाठलेला पाहायला मिळतोय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार, उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय बिघडणार, हे सांगण्यासाठी घेऊन चलूयात पुन्हा एकदा आपल्या विभागातील नामवंत समालोचक अर्थातच प्रलय पाटील यांच्याकडे. ओव्हर टू यू. थँक्यू. हॅलो चिक, हॅलो चिक. नमस्कार मित्रांनो, राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5 मध्ये पुण्याचे एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. एक महत्वाचा मॅच, सुपर 8 मधला शेवटचा सामना मित्रांनो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, ज्याच्यामध्ये डोडो स्ट्रायकर्स विपक्ष राजाभाई टायगर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असणार आपल्याला दिसतोय. पहिलं सत्र आपण बघितलं. डोडो स्ट्रायकर्स या संघाची फलंदाजी पाहायला मिळाली. या संघाने दरम्यान धावसंख्या बनवलेली आहे ती 54 आणि जिंकण्यासाठी 55 धावांचे टार्गेट समोर ठेवलेलं आहे ते राजाभाई टायगर्स या संघाच्या समोर. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांच्या साठी, कारण की जो संघ विजयी होणार आहे तो सुपर 4 मध्ये दाखल होणारा शेवटचा संघ ठरणार आहे. आधीच आपण पाहिलं की चांगला असं परफॉर्मन्स करत द केक हाऊस, डीएसपी टायगर्स, वाघेश्वर वाघविरा हे 3 संघ सुपर 4 मध्ये जाऊन दाखल झालेले आहेत. आता मात्र या 2 संघांमधला कोणता असा संघ असेल जो की सुपर 8
सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ ठरणार आहे शेवटचा. नंतर मात्र आपल्याला 2 सेमीफायनलचे सामने आणि तदनंतर मेगा फायनल RPLचा राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. राजाबाईंचं खंबीर असं नेतृत्व या विभागाला लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक अशी विकास कामं सातत्याने इथे होत आहेत. म्हणजे तो पाणी प्रश्न असू दे, रस्त्यांचे प्रश्न असू दे, पथदिवे असू दे, अनेक असं कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांची साथ दिलेली गेली. ती सन्माननीय सौ रसिकाताई केनी यांची खंबीरपणे साथ दिले. म्हणूनच की काय यावर्षी आपल्याला पाहायला मिळतंय रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागलेली पाहायला मिळते. हे लोकांचं प्रेम आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे जी जनतेची कामं आहेत, लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं आहेत. प्रत्येक जण त्यांच्याकडे आपापले प्रश्न घेऊन येतोय, आपापल्या समस्या घेऊन येतोय आणि या समस्यांचे निराकरण या दाम्पत्याच्या माध्यमातून होत असताना दिसले. सामना चालू झालाय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण उंच गडी आहे, जवळपास 6 फुटांचा उंच गडी असलेला अथर्व शिर्के मॅन फ्रॉम वाघोळी षटक क्रमांक 1 ची सुरुवात करत असताना डोडो स्ट्रायकर्स या संघासाठी आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळलेत, 1 धाव खर्च केलेली आहे. स्ट्राईक कडे विनय. राजाभाई टायगरचा हा एक टायगर शॉटम पूल करत असताना चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये गेलाय, एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या माध्यमातून तिथे प्रोटेक्शन आलेलं आहे. 3 धावा बनलेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये, धावसंख्या 3 आणि महत्वाचा सामना आहे. त्याच्यामुळे राजाभाई टायगर्स या संघाला इथे आपल्यामध्ये असलेली ताकद, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले पोटेन्शियल हे दर्शवण्याचा शेवटचा मार्ग असणार आहे, तो म्हणजे फलंदाजी चांगली करणे. बैठी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र फसवतोय. 3-3 क्षेत्ररक्षकांना फसवून चेंडू मागच्या दिशेला. 2 धावा मात्र पूर्ण केलेली आपल्याला बघायला मिळणार आहेत. या 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 5 ही धावसंख्या. 2 या धावेने विनय आणि स्वप्नेश. विनय मॅन फ्रॉम तीनविरा. पांडवदेवी प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली येत्या कालावधीमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावलं होतं राजाभाई टायगर्स या संघाने. त्या संघाचा कर्णधार होता विनय. याही स्पर्धेमध्ये विनय कर्णधार पद भूषवत असताना कमी कालावधीमध्ये हा मात्र वाईट स्वरूपातला चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर होत असताना धावा बनलेल्या आहेत त्या 6. पुन्हा एकदा विनय अप्रतिम अशी कामगिरी त्याने करून दाखवलेली आहे. तीनविरा गाव पासून बिलॉंग करत असताना अक्षरशः अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांना मोहित करून टाकलेले आहे. असा तो विनय राजाभाई टायगर्स या संघाचे कर्णधार पद भूषवतोय. त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील, अपेक्षा असतील आणि या अपेक्षांचं ओझं त्याला उचलावं लागणार आहे आणि तो उचलून दाखवतो, सक्षमता दाखवतो, त्याच्यामध्ये असलेली ताकद दाखवते आणि त्याला चांगली साथ देण्यासाठी स्वप्नेश मॅन फ्रॉम कुसुमळे निश्चितपणे मैदानावर आहे. स्वप्नेशचा खेळ आम्हाला सुद्धा बघायचा आहे. ओट विकेट गोलंदाजी, उंचावरून मारलेला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का हा प्रश्न बघायला मिळणार आहे आणि महत्वाचा खेळाडू बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. एक महत्वाचा खेळाडू विनय बाद तंबूच्या आश्रयाला परत. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके स्वप्नों में जान होती है. स्वप्न पाहावं लागतं, त्यांनाच मात्र स्वप्न यश मिळत असताना सुद्धा दिसतं आणि ते यश मिळवण्यासाठी ते मेहनत करावी लागणार आहे. या क्षणी आपण बघतोय महत्वाचा खेळाडू बाद झालेला आहे विनयच्या स्वरूपातून. चेंडू क्रमांक 5 वर अथर्वेनी महत्वाचा काटा बाहेर काढत असताना सुद्धा बघायला मिळालाय. धावसंख्या बनलेली आहे 36. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, परंतु या 2 फलंदाजांवर जास्त जबाबदारी असणार आहे. नवीन आलेला फलंदाज चिराग स्ट्राईकच्या एंड कडे आपल्याला खेळत असताना पाहायला मिळणार आहे. स्वप्नेश नॉन स्ट्राईक कडे दिसेल. आता मात्र स्वप्नेश कडे सुद्धा जबाबदारी असेल. मॅन फ्रॉम कुसुमळे. स्वप्नेशची सुद्धा आठवण सांगितली तर एक स्पर्धा झाली होती झुंजार पोयनाडच्या मैदानावरती. तिथे जिंकण्यासाठी 3 चेंडूंमध्ये मला तर वाटते 3 षटकारांची गरज होती. फायनलचा मॅच होतो मित्रांनो. चित्रपट डोळ्यासमोर 3 चेंडूंमध्ये
18 धावांची गरज. फायनलचा मॅच होती. कोणालाच माहिती नव्हतं की स्वप्नेश त्या धावा बनवू शकतो, पण एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये दिसला. त्याने ताकद दाखवली. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले होते आणि सामना जिंकवला होता. तो स्वप्नेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. पॉइंट रिजनला कट करत असताना हा चेंडू एकेरी धावेने धावसंख्या वाढते पुढे. पहिल्या षटकाची समाप्ती 1 या धावेने. पहिल्या धावसंख्या जर आपण बघितली तर बनलेली आहे ती 7 धावा. जिंकण्यासाठी खूप मोठी धावसंख्या बनवायची आहे. तब्बल 55 धावांचा टार्गेट आहे. 55 टार्गेट मोठा आहे, लक्ष मोठा आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नसतं. दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीचं आक्रमण झालं तर मात्र धावसंख्या वाढू शकते. एका षटकामागे 7 धावसंख्या आले. पाणी पुरवायचं आहे मित्रांनो. पाण्यासारखं पुण्य नाही, पुन्हा एकदा सांगतोय, सर्वजण बघतोय. आणि असंच कार्य राजाभाई केनी यांच्या माध्यमातून, रसिकाताई केनी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या विभागातील पाण्याच्या समस्या असो, विजेच्या समस्या असोत, रस्त्यांच्या समस्या असोत, अशा विविध अशा समस्या आपल्या समजल्या त्यांनी आणि लोकांच्या हाकेला धाव ठोकली आणि त्या समस्यांचं निवारण करताना सुद्धा हे दाम्पत्य पाहायला मिळालं. एक सक्षम नेतृत्व. हिमनगर गावातून कोणताही राजकीय वारस नसताना सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर, लोकांच्या प्रेमावर, लोकांच्या विश्वासावर मात्र त्यांनी आतापर्यंत झेप घेतलेली आहे. रायगड जिल्हा प्रमुख पद शिवसेनेचं राजाभाई केनी यांच्या नावाने गौरवण्यात येते. हा खऱ्या अर्थाने या विभागाला मोठा मान आहे, या विभागाचा मोठा सन्मान आहे आणि तोच सन्मान आम्हाला राजाभाईंच्या खंबीर नेतृत्वातून पाहायला मिळतो. राजाभाई केनी यांच्या संकल्पनेतून संपन्न होणारी ही ती स्पर्धा राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5. एका षटकाची समाप्ती झाल्यानंतर 7 धावा. दुसरं षटक घेऊन डोडो स्ट्रायकरचा अजून एक स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे. मॅन फ्रॉम पेझारी निकेश पाटील. जबरदस्त फलंदाजी करून दाखवलेली होती. काय अफलातून फलंदाजी केली निकेशने. त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर धावसंख्या वाढत असताना सुद्धा पाहायला मिळालं. आमच्या समालोचन कक्षाच्या मागे चर्चा सुद्धा चालू होती की निकेश जर टिकला तर मोठी धावसंख्या बनू शकते. ती एक मोठी विकेट होती आणि ती घेणं गरजेचं होतं, पण खूप उशिराने त्याची विकेट येत असताना बघायला मिळाली आपल्याला. आता मात्र मोठी धावसंख्या बनवायची आहे. एका बाजूला बघितलं तर चिराग दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नेश सुद्धा तैनात आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. धावसंख्या बनवायची आहे ती तब्बल 49. पहिला चेंडू स्लोअर होता. स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक मयूर चेंडू पर्यंत पोहोचणार आहे. 1 धाव पूर्ण होणार. चिराग इंटरेस्टेड होते, इच्छुक होते दुसरी धाव घेण्यासाठी. मात्र स्वप्नेश आधीपासूनच मन बनवून होते. जेव्हा संघाचा कर्णधार बाद झाला विनय, तेव्हाच मात्र स्वप्नेश यांनी मन बनवले असेल. आता मात्र ही आपली वेळ आहे, आपलं क्षण आहे, आपल्या अंगावर जबाबदारी आहे, आपल्या खांद्यावरची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी मी मात्र सक्षम आहे. कुसुंबळे गावातून बिलॉंग करत असताना खऱ्या अर्थाने या विभागातून ज्याचं नाव सर्वात आधी चर्चेत आलं लीग सामन्यामध्ये, तोच स्वप्नेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या माध्यमातून मोठी खेळ येणं गरजेचं असणार आहे. पुढला चेंडू टाकला जाणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट साठी पुढे आलाय, सरसावलाय चेंडू, मात्र बराच वेळ हवेमध्ये थांबणार आहे. इथे जीवदान मिळणार का? नाही. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळणार आहे. अजून एक मोठा हादरा बसतोय राजाभाई टायगर्स या संघाला. फलंदाज स्वप्नेश बाद. पडत असलेली दुसरी विकेट आणि ती सुद्धा महत्वाची विकेट. सलामीला आलेले दोन्ही सलामीवीर आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अपयशी प्रयत्न स्वप्नेशचा आपल्याला बघायला मिळाला काउ कॉर्नर रिजन मध्ये, जिथे की हवेच्या विरोधामध्ये फटका खेळायचा होता. ताकद थोडीशी कमी पडली. हवेच्या विरोधामध्ये मारल्यानंतर चेंडू उंच तरी उडाला, पण आतमध्ये येत असताना बघायला मिळाला. दुसऱ्याच चेंडूवर निकेशने मात्र स्वप्नेची विकेट घेत असताना पाहायला मिळाली. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी अजूनही आहे. आपल्याला बोकड जिंकायचं असेल तर 50 रुपयाचं कुपन आपण खरेदी करू शकताय.
पुढला चेंडू राऊंड द विकेट. हा सुद्धा चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. फसवा फटका. इथे सुद्धा लगातारचा दुसरा फलंदाज बाद होणार आहे मृण्मय तंबूच्या आश्रयाला. न थकता न दमता आणि अखंडपणे अविरतपणे जनतेची सेवा करणारे दाम्पत्य म्हणजे अर्थातच सन्माननीय श्री राजाभाई केनी आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या रसिकाताई केनी सुद्धा मंचावर आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असे आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. राजाभाई प्रीमियर लीग प्रत्येक वेळा पाहायला गेलोय तर हे मंच क्रिएट करून दिलेला आहे. मंच कशासाठी आहे तर खारेपाट विभागातील जे जे रॉ टॅलेंट आहे त्यांनी लीग सामने खेळले नाहीत अशा टॅलेंटला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कार्य राजाभाई केनी यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिलंय. आजही आपण बघितलं या मंचाचा वापर करत असताना पंकज सारखा खेळाडू असो, चिराग सारखा गोलंदाज असो, दीक्षांत सारखा गोलंदाज असो, कुणाल असो, सगळ्यांनी चांगले कार्य केले. संकेत असेल तसेच इतरही, श्रेयांक असेल, इतरही असे जे नवोदित नव्याने उभारी घेणारे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र चांगलं मंच निर्माण करून दिलेला आहे राजाभाई केनी यांनी. आणि आता मात्र धाव संख्या बघतोय तर एक या धावेने पुढे सरसावलेली आहे. धाव संख्या बनलेली आहे ती 9. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ असताना आता 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. निकीच्या गोलंदाजी मधला हवेच्या सोबत फटका खेळणे गरजेचा असेल कारण की डावखुर हाताचा फलंदाज आहे. यावेळी मात्र मोठा फटका आहे. हवेच्या झोताप्रमाणे आकाशाला गवसणी देणारा हा येणार आहे उत्तुंग असा षटकार. धाव मिळते 6. आणि पंच मात्र आमचे अष्टमकर सर. डीजे चालू. स्पर्धेमध्ये मजा येणार आहे. एका बाजूला आपल्याला क्रिकेटर्सचा थरार बघायला मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला पंचांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर डान्स सुद्धा पाहायला मिळणार आहे. अखेरचा सामना असेल सुपर 8 मधला. पुढला चेंडूसाठी सज्ज झालाय. षटकारानंतर पुन्हा एकदा चिराग. याही वेळी चेंडू उंच उडालाय. लांब लांब बराच लांब गेलाय. चेंडू सीमा पार. धाव मिळते 6. षटकार. अशोक अष्टमकर सर त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर डान्स पाहायला मिळतो. आता मात्र धावसंख्या बघितली तर पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. लगातारचे 2 षटकार कुठेतरी संजीवनी निर्माण करणारे हे षटकार होते. वालवंटामध्ये आपल्याला कुठेतरी पाणी सापडतं ना तसं काहीच चित्र आता फलंदाजांसाठी बनत असताना दिसणार आहे. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकांमध्ये धावसंख्या बनवायची आहे 33. जवळपास 16.50 ची सरासरी गाठावी लागणार आहे. राजाभाई टायगर्स या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आधीच टॉप 4 मध्ये गेलेले 3 संघ सज्ज राहिलेले आहेत टॉप 4 चे सामने खेळण्यासाठी. या संघांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचाच्या समोर यायचं आहे. काही क्षणामध्ये आपण चिठ्ठ्या सुद्धा उडवणार आहोत. द केक हाऊस, DSP टायगर्स, वागेश्वर वाघवीरा या तिन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर यायचं आहे. आणि आता मात्र शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल मित्रांनो. 2 मध्ये धावा बनवायच्या त्या 33. 12 चेंडूंमध्ये कोणतेही लक्ष क्रिकेटमध्ये अवघड नसतं आणि अशाच लक्षाचा पाठलाग करून तुम्ही मात्र आपलं नाव क्रिकेटच्या पटलावरती एका उंचीवर नेऊन ठेवू शकतो. आणि हेच करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम चिखली संकेत उर्फ बंटी
आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटीचे सुद्धा क्लासिक फटके आपल्याला दिसत आहेत. नॉन स्ट्राईकला बघितलं तर डावकर हाताचा फलंदाज चिराग आहे. पहिला चेंडू आकाश, पहिला चेंडू त्याच्यावर आक्रमण करत असताना चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये दोनही धावा संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होत असताना 2 धावा बनतात. 2 या धावेने धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 1 शॉट चेक करायची आहे. 1 धाव शॉट आहे की नाही हे चेक करायचे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. विनंती असेल तिसऱ्या पंचांना की आपण ही धाव शॉट आहे की नाही हे कृपया चेक करा आणि आमच्यापर्यंत जो काही निर्णय असेल तो सांगायचा आहे. दरम्यान आपण बघितलं 2 षटकांचा खेळ. पहिलं षटक अथर्वने अप्रतिम हाताळलं होतं. अथर्वने खऱ्या अर्थाने आपल्या संघाला एक मजबूती प्रदान केली होती. केवळ 7 धावा खर्च केल्या. नंतर मात्र बघितलं तर 7 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट विनयच्या स्वरूपातून, विनय अजूनपर्यंत थांबला असता तर थोड्या जास्तीच्या धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या असत्या. म्हणजे अथर्वने केवळ 7 धावा खर्च केल्या नाहीत, येणाऱ्या 15 ते 20 धावा सुद्धा त्याने वाचवलेल्या आहेत. इतकी चांगली गोलंदाजी त्याने करून दाखवलेली आहे. निकेशने मात्र त्याच्या पद्धतीने त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली अथर्वने तशीच गोलंदाजी करून दाखवली. 2 चेंडूमध्ये 2 विकेट, 2 धावा आहेत. या तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. 2 धावा, 2 धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकले. 23चा आकडा. पुढला चेंडू यावेळी लेग साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू होणार आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आले. अगदी व्यासपीठाच्या समोर आपल्या उंचीचा फायदा मिळालेला आहे अथर्वला. मॅन फ्रॉम वाघोळी. पहा, जास्त उंची असली की क्रीडा क्षेत्रामध्ये त्या उंचीचा जास्तीत जास्त फायदा घेतला जातोय. गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण बघितलं अथर्वला द्रुतगती गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी दिसते आहे. आणि अशा वेळी अगदी व्यासपीठाच्या इथे स्क्वेअर लेग डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 2 धावा वाचवत असताना तो पाहायला मिळालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावा बनलेल्या आहेत त्या 25. आता मात्र पुन्हा एकदा पुढे जाणारा हा सामना असेल. संकेत मागे गेलाय बॅकफुटला आणि इथे क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना संकेत पाटील बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 नंतर धावसंख्या बघायला मिळते ती 25 धावसंख्या. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. भली मोठं टार्गेट आहे. चेंडू हातामध्ये आहे ते 9 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. समीकरण आपण उलट्या दिशेने गणित मांडणार आहोत. आणि यावेळी राजाभाई टायगर्स या संघाच्या या टायगरना डहाड ठोकावी लागणार आहे. आदित्य आलेला आहे मॅन फ्रॉम हेमनगर. आदित्यच्या बॅट मधून षटकार आले तर कुठेतरी आशेचं किरण निर्माण होऊ शकतो. मंचावरती आनंदाचं वातावरण पसरू शकतो. आता मात्र अडचणीत सापडलेला संघ पाहायला मिळत आहेत. राजाभाई टायगरचा संघ. नवीन आलेला फलंदाज आदित्य, पुन्हा एकदा आकाश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू बाकी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ होत असताना आदित्यने व्यवस्थित टायमिंग केला ना तर हवेचा फायदा त्याला होत असताना दिसणार आहे. पुढला चेंडू. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटच्या एजला चेंडू लागलाय. मागे यष्टीरक्षक हार्दिक सज्जच होते. डॉट चेंडू. धावा येणार नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर दबाव मैदानामध्ये वाढत असताना पाहायला मिळतोय. या दबावाचं कोंडी जी आहे ती फोडणे गरजेचे असणार आहे. कारण की 25 धावा मोठी धावसंख्या चेस करायची. 30 धावांची अजूनही गरज. हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र बघितलं अगदी चेंडू छातीच्या उंचीपर्यंत उडणारा चेंडू बघितला यष्टीरक्षक हार्दिकच्या हातामध्ये. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आकाशच्या गोलंदाजीमधून होत आहे. अक्षरशः दचकवून टाकणारा हा चेंडू होता. लगातारचे 3 चेंडू आपण बघितले तर 2 चेंडू डॉट पद्धतीने येत असताना पाहायला मिळालेत आपल्याला. या षटकामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आकाशचा.
शेवटचा चेंडू होता समोरच्या दिशेला वाईट लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात इथे मात्र झेल टिपलाय फलंदाज फेल झालाय विकेट. आपण या डीजेच्या आवाजामध्ये शोटम सेठ भोईर या नावाने ओळखले जातं. या महान व्यक्तिमत्वाचं आगमन राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये होत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आणि डीजेच्या आवाजामध्ये आपण छोटम शेठ भोईर यांचं मनपूर्वक स्वागत करूया मित्रांनो. दरम्यान ही स्पर्धा चालू आहे राजाभाई प्रीमियर लीग 2026 आणि रायगड परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय श्री दिलीपजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्याही माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ते घेऊन येतात प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी आणि तशाच प्रकारचं मोठं मंच उभारण्याचा हा प्रयत्न सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्याही माध्यमातून या मंचावरती या विभागामध्ये या परिसरामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ही स्पर्धा आहे राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. या विभागाला लाभलेलं सक्षम असं नेतृत्व सन्माननीय श्री राजाभाई केने जनतेच्या हाकेला धावणार जनतेच्या मदतीला धावणार विकास कामांचा परीघ वाढवणार असे राजाभाई केने असं सक्षम नेतृत्व त्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणारे त्यांचे सहचारिणी सन्माननीय सौरसिकाताई केने रायगड जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून विकास कामे या विभागामध्ये या परिसरामध्ये होत असतात. अशा या दोन नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून संपन्न होणारी स्पर्धा राजाबाई प्रीमियर लीग आणि या अशा मोठ्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य छोटम शेठ भोईरजी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी हा आलेला आहे आकाशाला गवसणी गगनावर षटकार धावाचा ठोक डीजे. मित्रांनो बघायला मिळणार आहे शेवटचा षटक असणार आहे. अभय घेऊन आलेला आहे. अभयच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचत असताना 6 धावांचा आलेख इथं वाढत असताना 31 धाव बनल्यात. 55चा टार्गेट चेस करायचा आहे. स्क्वेअर लेगला खेळायचा होता. चेंडू घेतला गेलाय मात्र मिड विकेट रिझर्व मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक अथर्व पुन्हा एकदा पूर्ण करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दोनही धावा सहजतेने पूर्ण करत असताना बघायला मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले 33 धावा. आता मात्र 4 चेंडू बाकी 4 मध्ये बनवायचे आहेत. 22 धावा 4 मध्ये 22 धावा. मोठ्या फटक्यांची गरज. डावखुरा हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठे फटके खेळायचे असतील तर वाऱ्याचा उपयोग करावा लागेल आणि वाऱ्याच्या झोताप्रमाणे फटकेबाजी करावी लागणार आहे. या क्षणी एका मोठ्या मंचावरचा खेळ जिंकायचा असेल तर मित्रांनो मोठी खेळी करावी लागते. प्रयत्न मोठा करावे लागतात. यावेळी पुन्हा एकदा अंगलटी अंगावर आलेला चेंडू पंचांकडे जोरदार अपील मात्र फेटाळून दिलेले आहेत आमचे पंच डान्सिंग अंपायर अष्टमकर सर यांच्याकडून. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज. आता समीकरण आपण पाहिलं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चौकटीमध्ये शक्यतेच्या बाहेर असणारं समीकरण पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 18 धावा बनू शकतात. 3 चेंडूंमध्ये 22 धावा बनवणं म्हणजे काहीतरी चमत्कारच या संघाला वाचू शकतो. राजाभाई टायगरचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मोठा फटका आलेला आहे. व्यासपीठाला सलामी देणारा चेंडू होणार आहे. सीमा रेखा पार येतोय जबरदस्त 6 धावांचा षटकार. आणि इथे मात्र अष्टमकर सरांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अप्रतिम डान्स स्टेप सुद्धा पाहायला मिळणार आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 मध्ये धावसंख्या बनवायच्या आहेत 16. शेवटच्या अंतिम क्षणी येत असणार चिरागच्या बॅट मधून षटकारांचा वर्षाव आपल्या संघाला वाचवू शकेल का हा मात्र प्रश्न असणार आहे.
कारण 2 चेंडूंमध्ये जास्तीच्या 12 धावा बनू शकतात. 2 चेंडूंमध्ये 16 धावा बनवायच्या असतील तरी ते काहीतरी चमत्काराची वाट पाहावी लागणार आहे राजाभाई टायगर्स या संघाला. अभय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडू जाणार आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र समीकरण खुलं झालेलं आहे मैदानामध्ये. एका चेंडूचाच खेळ बाकी असेल. एका चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज असताना आता औपचारिकता बाकी आहे या स्पर्धेमध्ये. या दोन्ही संघांमधील खेळाडूंची बघायचं आहे की जो संघ पुढे जाणार आहे त्याचं नाव आपण एका चेंडू नंतर जाहीर करणार आहोत. शेवटचा चेंडू असेल. वाईट थोडंसं अंतर लांबणार आहेत आणि एका वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीने अंपायरिंग करत असताना अशोक अष्टमकर सर आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो सुपर 4 मध्ये दाखल झालेले संघ ते केक हाऊस, त्यानंतर वागेश्वर वाघविरा, त्यानंतर डीएसपी टायगर. शेवटचा चेंडू होता. विकेट मिळणार आहे संघ क्रमांक 4 सुपर 4 मध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय डो स्ट्रायकर. या चारही संघाचा खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि तदनंतर सेमी फायनलचा सामने आपले या मंचावरती होत असताना आपल्याला समजणार आहे की कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध लढत देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहायचं आहे तुम्हाला राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आणि या स्पर्धेचा थरार मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. लकी कुपन आहे. त्या कुपनची प्राइस असणार आहे ती 50 रुपये आणि जो व्यक्ती लकी कुपनचा मानकरी ठरेल, ज्याच्या नावाने लकी कुपन ओपन होईल, त्या व्यक्तीला मिळणार आहे एक 17 किलोचा बोकड. दरम्यान राजाभाई प्रीमियर लीग निमित्त सदिच्छा भेट दिलेले रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय श्री दिलीप शेठ भोईर साहेब इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान आमच्या मंचावरून केला जाणार आहे. मी विनंती करतोय मनमय पाटील यांना की दिलीप शेठ भोईर अर्थातच छोटम शेठ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा झिराड विभागामध्ये विकास कामांचा धडाला लागलेला असतो. अप्रतिम असे नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग सारखी भव्य दिव्य स्पर्धा सुद्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा दिलीप शेठ भोईर नावात एक विश्वास, कार्यात सातत्य आणि व्यक्तिमत्वात साधेपणा. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिले, सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. केवळ पद सांभाळणं नव्हे तर लोकांच्या अपेक्षा ओळखून त्या पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न, त्यांच्या नेतृत्वात विकास कामांना मिळालेली गती आणि सर्वसामान्य माणसाशी असलेला जिव्हाळा हा खऱ्या